नमस्कार। आज पडगवारीचे नागरिक माझ्यासोबत या ठिकाणी आलेले आहे आणि पडगवारीमध्ये आणि 3000 एकरची जी MIDC आपण प्रस्तावित केली आहे त्याबद्दल त्यांच्याशी माझी चर्चा झाली। असं लक्षात आलं आहे की काही काँग्रेसचे पदाधिकारी लोकांमध्ये भ्रम पसरवत आहे। जेव्हा मी सांगितलं होतं की ते MIDC होईल तेव्हा त्यांनी भाषणात आणि विविध ठिकाणी अशी पोस्ट केली की मी चॉकलेट देतो आणि आता तेच लोक MIDC होऊ नये म्हणून लोकांना जाऊन भडकवत आहे की तुमच्या जमीन सरकार घेणार आहे, तुम्ही आंदोलन करा, रेटची चर्चा करायची नाही, MIDC होऊ द्यायची नाही, अशा पद्धतीचं लोकांना ते चिडवत आहे, प्रोत्साहित करत आहे। शेती प्रत्येकासाठी आवश्यक आहे। मी राज्याचा कृषी राज्यमंत्री आहे। प्रत्येकाची माझ्या वडिलोपार्जित शेतीबद्दल आस्था आहे, प्रेम आहे, हे कोणालाही नाकारता येत नाही। परंतु वर्षानुवर्षापासून जेव्हा काँग्रेसची सरकार होती तेव्हा भूसंपादन कायदा पारित केला होता ज्याच्यामध्ये फक्त 1 पट जमिनीचे पैसे दिले जात होते आणि गोसीखुर्द, बावनथडी हे सर्व प्रकल्प आजही माझ्यापर्यंत येतात। त्यांची जमीन 2000, 3000, 5000, 10000, 15000 घेतलेले आहे। आपल्याच मतदारसंघात नांदगाव बखारीच्या प्रकल्पासाठी 27-28 हजार रुपये एकरनी लोकांच्या जमिनी घेतलेल्या आहे। त्याची देखील लढाई मी लढत आहे। परंतु 2013-14ला नवीन भूसंपादन कायदा आल्यानंतर 4 पटीचं प्रावधान त्या ठिकाणी आला। खूप उशिरा हा शहाणपणा सरकारला सुचला, परंतु आपली सरकार ही 4 पटीपेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न करत आहे। म्हणून समृद्धी महामार्ग इतक्या लवकर झाला ज्यातून लोकांना मोठा फायदा झाला। नाही तर यांच्या कालखंडातील गोसीखुर्द प्रकल्प 25-25, 30, 40-40 वर्ष रखडून राहिला, कारण की शेतकऱ्याला भाव देत नव्हते। आज शेतीच्या सोबत अनेक लोकांचे रोज माझ्याकडे शेकडोच्या संख्येने अर्ज येतात जे सांगतात की साहेब कुठेही चपराशीची नोकरी लावून द्या। लोक रस्ता सांगतात मी करून देतो, नाला खोलीकरण सांगतात मी करून देतो, गावाचे रस्ते सांगतात मी करून घेतो, समाजभवन सांगतात मी करून घेतो, पानन रस्ते सांगतात मी करून घेतो। पण जेव्हा कोणी इथे माझ्याकडे सांगते की माझ्या मुलाला कुठेही नोकरी लावून द्या, त्याचं लग्न करायचं आहे, म्हातारे आईवडील रिटायर्ड होतात, त्यांच्या मुलाला रोजगार राहत नाही, कुठे माझ्या पोराला कुठल्याही कंपनीत लावून द्या, आणि रोज NTPC आणि 5-6 कंपनीत पत्र देतो, तिथं जागा नाही आहे, अल्ट्राटेकमध्ये जागा नाही, अशी उत्तर येतात। औद्योगिक प्रगती, फॉरेन इन्व्हेस्टमेंट, आर्थिक समृद्धी ही रोजगाराशिवाय येऊ शकत नाही। आणि एका ठिकाणी एक MIDC करायची असेल तर हजारो करोड रुपये सरकारला खर्च येतो। आपला फिल्म सिटीचा प्रोजेक्ट आपण आणत आहोत, त्यामध्ये शेकडो कोटी रुपये लागणार आहे। कालिदासाचे चित्रपट आपण करत आहोत, त्याला करोडो रुपये लागणार आहे। रामसृष्टी करत आहोत, त्याला करोडो रुपये लागणार आहे। कालिदास सृष्टी करत आहोत, त्याला रामटेक विकास आराखडा, मंदिराचे काम शेकडो कोटी रुपयाचे या ठिकाणी सुरू आहे। आपला खिंचीपूरक कालवा केला, त्याला 400 कोटीपेक्षा जास्त रक्कम या ठिकाणी लागलेली आहे। सरकारच्या तिजोरीतून पैसा आणण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागते। आज तुमच्या सर्वांच्या आशीर्वादामुळे राज्य सरकारमध्ये मी मंत्री आहे आणि माझी इच्छा आहे की शेतकऱ्याला जास्तीत जास्त भाव मिळाला पाहिजे, परंतु तो व्यावहारिक असला पाहिजे, कारण की त्या ठिकाणी जमीन दिल्यानंतर उद्योग देखील यायला पाहिजे आणि उद्योजकाला देखील ते परवडलं पाहिजे, परंतु शेतकऱ्यांवर अन्याय करून कुठलाही प्रकल्प उभा करायचा नाही, हा आपली त्यामागची भूमिका आहे। परंतु लोकांना भ्रमित करणे, त्यांना असं वाटतं की MIDC झाले तर त्याचं क्रेडिट मला मिळेल, त्यामुळे MIDC होऊ नये यासाठी काँग्रेस पक्षाचे लोक खूप जिद्दीने लोकांना भ्रमित करत आहे। माझा प्रश्न आहे, जेव्हा काँग्रेसची सरकार महाराष्ट्रात होती तेव्हा तुम्ही जमिनी काय रेटने घेतल्या? तुम्ही जेवढे एअरपोर्ट बांधले, जेवढे उद्योग MIDC केल्या, त्याच्यात शेतकऱ्यांना किती पैसे दिले? चिंता करू नका, त्यापेक्षा खूप जास्त पैसे आमचे सरकार देणार आहे। परंतु तुम्ही जे लोकांचे माथे भडकवत आहात आणि नवीन पिढीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करत आहात, हे योग्य नाही आहे। आणि मी सर्व शेतकऱ्याला बांधवांना सांगू इच्छितो की पडगवारी गावाने मला सर्वात जास्त लेट दिली। पडगवारीचे शेतकरी माझे शेतकरी आहे, त्यामुळे मी त्यांच्याशी संवाद करेल, त्यांना विश्वासात घेईल, काय रेट व्यावहारिक आहे, जे शेतकऱ्यांसाठी फायद्याचं आहे आणि सरकारला देखील ते घेणे व्यावहारिक ठरेल। नाही तर उद्या सरकारने जास्त ज्या पैशातून जमिनी घ्यायची आणि त्या ठिकाणी उद्योग आले नाही तर हेच लोक टीका करतील, उद्योग MIDC कशाला केली। त्यामुळे हे सर्व सांगड घालायची आहे।
सर्व विषयावर विचार करायचा आहे. मी सर्व शेतकऱ्याला आश्वस्त करतो की तुमचा हक्काचा प्रतिनिधी आज सरकारमध्ये मंत्री आहे. तुम्हाला जमिनीचे पैसे मिळताना तुम्हाला दुसरी जमीन घेता आली पाहिजे. तुम्हाला जे विकसित भूखंड आहे तो चांगला मिळाला पाहिजे. तुमच्या रोजगाराच्या संधी त्याच्यात कशी निर्माण होईल ते मला तपासायचे आहे. सर्व गोष्टीचा विचार करून तुमच्याशी संवाद करून मी निर्णय करेन. परंतु समाजामध्ये खोटा भ्रम पसरवायचं, लोकांना जाऊन दगड हातात घ्यायला सांगायचे, आंदोलन करून माझ्या नावाने बदनामी करायची. पहिले सांगायचं की मी MIDC करत नाही आणि MIDC चॉकलेट देऊन राहिला आणि आता MIDC करतो, MIDC होऊ द्यायची नाही. ही दुटप्पीपणाची भूमिका तुम्हाला मी एक्सपोज करून टाकेल. लक्षात ठेवा, एक्सपोज करून टाकेल. तुम्हाला हिंमत असेल तर या मोर्चा काळा आंदोलन करा आणि सांगा महाराष्ट्रात एकही रामटेक विधानसभेत एकही MIDC नाही झाली पाहिजे. शेतकऱ्यांच्या मोबदल्याची चर्चा झाली पाहिजे, याच्यात काही दुमत नाही. परंतु प्रकल्पच करू नये ही भूमिका योग्य नाही. जर सर्व शेतकऱ्यांना जर मी योग्य रेट देऊ शकलो नाही आणि शेतकऱ्यांचे पूर्ण गावाकरी लोकांची भावना असेल की नाहीच करायची आम्हाला, तर मी निश्चितच तुमच्या सन्मान करेल, तुमच्याशी चर्चा करेल. परंतु या भामट्या लोकांच्या म्हणण्यावर तुम्ही जाऊ नका. हे मागील 30 वर्ष माझ्या विरोधात खोटा भ्रम पसरवण्याचा नेहमी अयशस्वी प्रयत्न करत आहे. त्यांचे प्रयत्न कधी यशस्वी होत नाही. मला नेहमी लोकांचा मताधिक्य मिळते. मी म्हटलं होतं यावेळेस अबकी बार 1 लाख पार, मी 1 लाख पार झालो. मी नेहमी म्हणतो की माझ्या गाडीमध्ये चढणारे पॅसेंजर जास्त आहे, उतरणारे राहत नाही. आणि तुम्ही असंच करू करू तुमच्या काँग्रेस पक्षाची पूर्ण वाट लागत आहे. तुम्ही विरोधी पक्ष नेता बनण्याचे देखील लायकीचे राहिले नाही. वाचलेली काँग्रेस तुम्हाला संपवायची अशा पद्धतीने कृत्य करून काँग्रेसचा अंतिम क्रियाकर्म तुम्ही करू नका. असं तुम्ही चुकीचे वागले तर निश्चितच लोक पब्लिक है, पब्लिक सब जानती है. माझा व्यक्तिगत फायदा काय नाही आहे. माझा नेहमी शेतकऱ्यांचा हिताचा माझा विचार राहतो. तो राहील. तुमच्याशी संवाद करेल, बैठक घेऊ. काय रजिस्ट्रीचे रेट मागचे 4-5 वर्षात झालेले आहेत त्याची सरासरी काढू. जमिनीचं काय इरिगेशन आहे की काय, त्याचं विहीर किती आहे, घर किती आहे, सर्व अभ्यास करू. जास्तीत जास्त फायदा कसा देता येईल त्याच्यासाठी देखील प्रयत्न करू. आणि हे सर्व प्रयत्न केल्यानंतर तुमच्याशी चर्चा करूनच अंतिम निर्णय या ठिकाणी करू, एवढे या निमित्ताने सांगतो. आणि कुठल्याही भ्रमात आपण राहू नये अशी विनंती करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.